Hello everyone, I am Professor Khadse JJ from late Pushpa Devi Patil Arts and Science College, Resort Washim. This is the second lecture for BSc first year student regarding history of microbiology. So let's begin with history of microbiology. In last lecture, we have discussed about introduction to microbiology, and along with that we have also discussed about few discoveries related to microbiology and earth, and finally we have discussed the father of microbiology, that is Anton van Leeuwenhoek. Now today we will start the history of microbiology in detail. As we all know, microbiology is a branch of science which deals with the study of microorganisms, मीन्स सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणे, आणि त्यासाठी लागणारा महत्त्वाचा जो कंपोनंट होता त्याला आपण मायक्रोस्कोप म्हणतो, त्याला सूक्ष्मदर्शिका आपण मराठीत म्हणले जाते, आणि त्याच्याच मदतीने आपण वेगवेगळे सूक्ष्मजीव हे अभ्यास करत असतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं सूक्ष्मजीव मायक्रो ऑर्गॅनिझम कुठले कुठले असतात. मग ते असू शकते बॅक्टेरिया, व्हायरस, आल्गे, प्रोटोझोआ, फंजाय एक्सेट्रा. त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट एव्हरीवेअर, म्हणजे सूक्ष्मजीव हे सर्व घटकांमध्ये म्हणजे पृथ्वीवरच्या सर्व मॅक्झिमम ठिकाणी ते आढळून येतात. आणि वैशिष्ट्य म्हणलं असं तर 99% वी कॅन से दी बॅक्टेरिया आर हार्मलेस टू अर्थ ॲज वेल ॲज फॉर अस, म्हणजे सहसा बॅक्टेरिया हे मानवाचा दृष्टिकोन हे हार्मफुल नाही आहेत. फक्त 1% असे काही सूक्ष्मजीव आहेत जे की फार घातक असतात. त्यामधले मग जस्ट फॉर एक्झाम्पल टायफॉइड कॉजिंग ऑर्गॅनिझम, देन कॉलेरा कॉजिंग ऑर्गॅनिझम, देन viruses related to viruses, smallpox, chickenpox, diarrhea causing organisms such as E. coli, typhoid, and will example of viruses, that is polio virus, hepatitis virus, and more familiar आता आपण जे बघत आहे कोरोना व्हायरस. सो these are the organisms. Very few number of organisms are harmful to human beings, but most of the organisms are not harmful to human beings. So when we discuss about the history of microbiology, जर मायक्रोबायोलॉजीचा इतिहास आपण बघितला तर मायक्रोबायोलॉजीचा इतिहास हे मुख्यतः 4 गटामध्ये विभाजन करू शकतो. मीनवाइल we can say that microbiology, history of microbiology is broadly divided into 4 types or 4 groups. Number first group is discovery era, number second group is transition era, number third group is golden era, number fourth group is modern era. So let's begin with the discovery era. तर डिस्कवरी एरामध्ये काय काय येते ते आपण बघणार आहेत. तर डिस्कवरी एरामध्ये आपण प्रामुख्यानं एक सायंटिस्टबद्दल आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे, ते म्हणजे अँटन व्हॅन लिओनहॉक लास्ट लेक्चरमध्ये. सो अँटन व्हॅन लिओनहॉक इज ऑल्सो नोन ॲज अ फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, म्हणजे त्यांना मायक्रोबायोलॉजीचा जनक असं म्हणले जाते. का? बिकॉज ही हॅज डेव्हलप्ड ए फर्स्ट सिम्पल मायक्रोस्कोप. म्हणजे जर कोणी असा प्रश्न विचारला की मायक्रोस्कोप कोणी बनवला आहे, तर जर सिम्पल मायक्रोस्कोपबद्दल प्रश्न विचारला तर सिम्पल मायक्रोस्कोप वॉज डिस्कवर्ड बाय अँटन व्हॅन लिओनहॉक. आणि जर का कोणी असा प्रश्न विचारला की हू हॅज डिस्कवर्ड दी कंपाऊंड मायक्रोस्कोप, सो कंपाऊंड मायक्रोस्कोप वॉज डिस्कवर्ड बाय झॅकरी जॅन्सन. ओके, सो दिस मस्ट बी क्लिअर, व्हेरी क्लिअर. सो वी विल कम टू आवर पॉईंट, दॅट इज डिस्कवरी एरा. तर डिस्कवरी एरामध्ये काय आहे, तर डिस्कवरी एरामध्ये जे काही पण मायक्रोबायोलॉजीच्या रिलेटेड डिस्कवरीज झालेल्या आहेत तर ते सर्व हिस्टॉरिकल एरिया, दॅट इज डिस्कवरी एरा. त्याच्यामध्ये मग कुठून येते, राईट फ्रॉम दी ॲरिस्टॉटल. सो ॲरिस्टॉटल हे फार पुराणे आहेत. इन 1382 to 322 सेंचुरीमधले येतं. तर त्यांचं म्हणणं काय होतं की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नॉन लिव्हिंग घटकापासून बनलेले. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल त्यांचं असं म्हणणं होतं की जीवन हे निर्जीव वस्तूंपासूनच उभारलं गेलेलं आहे, आणि असे धोरण ठरवून देणारे, असे धोरणाचा विचार करणारे यांना आपण ॲरिस्टॉटल यांनाच आपण लाईफ फ्रॉम
नॉन लिव्हिंग दॅट इज स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरीला सपोर्ट करणारे व्यक्ती असे म्हणले जाते. तर यामध्ये हिस्ट्रीमध्ये येते. आपण जर का हिस्ट्री ऑफ मायक्रोबायोलॉजी दॅट इज हिस्ट्रीबद्दल जर विचार केला तर नियर अबाउट 800 इयर्स अगो ब्रेड वॉज टू बी प्रिपेअर्ड. म्हणजे 8,000 वर्षापूर्वी ब्रेड्स जे बनवत होते तर ते हे सूक्ष्मजीवांच्या मदतीनेच बनवत होते. आणि त्यानंतर जर त्याच्या अगोदर जर बघितलं तर 6,000 वर्ष अगोदर ॲसिटिक ॲसिड हे सूक्ष्मजीवांच्या मदतीने बनवल्या जात होती. त्याच्या अलीकडे जर आपण बघितलं तर 5,000 वर्षापूर्वी वाईन मेकिंगसाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जात होता. आणि हा सूक्ष्मजीव असतात यांचे बद्दलची माहिती आपल्याला देणारे खूपसे सायंटिस्ट आहेत. त्यामधलं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. बट आपण जर डायरेक्टली अँटन वॉन लिओनहॉककडे न येता आपण जर का मधला काळ बघितला तर त्यामध्ये पण काही सायंटिस्ट आहेत. दॅट इज ए रॉबर्ट हुक. आज आपण रॉबर्ट हुकबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. तुम्ही जर बघितलं असेल हा चार्ट जर तुम्हाला दिसत असेल तर आपण बघितलं ॲरिस्टॉटलनं म्हणलं होतं डिस्कवरी दॅट इज डिस्कवरी एरा. जर आपण डिस्कवरी एराबद्दल जर का विचार करत आहेत तर डिस्कवरी एरामध्ये ॲरिस्टॉटलनं काय म्हणलं होतं की लाईफ अरोज फ्रॉम नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि त्याच्यानंतर 1590मध्ये हॅन्स अँड जॅकॅरी जॅन्सन्स ते डचचे होते. त्यांनी प्रथमतः कंपाऊंड मायक्रोस्कोप हे बनवला होता. म्हणजे 2 लेन्स बायनॉक्युलर म्हणजे 2 लेन्सचं त्यानं फर्स्ट कंपाऊंड मायक्रोस्कोप बनवला होता. आणि त्याचीच प्रेरणा घेऊन रॉबर्ट हुकनं पण एक मायक्रोस्कोप बनवला. ते मायक्रोस्कोप आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ठीक आहे. आणि त्यांना नंतर मग जे काही पण लिव्हिंग एंटिटीज बघितले त्यांना एका बुकमध्ये लिहिलं आणि त्या बुकचं नाव आहे मायक्रोग्राफी. आपण डिटेलमध्ये बघणार आहे ते. आणि काही काळानंतर अँटन वॅन लिओनहॉक हे प्रथम असे व्यक्ती होते ज्यांनी सिंपल मायक्रोस्कोप डिस्कवर केला त्यांनी स्वतःचा यांचीच प्रेरणा घेऊन. आणि प्रथमतः सूक्ष्मजीव हे त्यांनी ऑब्झर्व केले. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांनी ऑब्झर्व केले. म्हणजे जर कोणी विचारलं हू हॅज ऑब्झर्व दी फर्स्ट लिव्हिंग एंटिटीज दॅट इज मायक्रोबियल लिव्हिंग एंटिटीज सो दॅट वॉज दी अँटन वॅन लिओनहॉक. ठीक आहे. तर आपण वेळ न घालवता आपण डायरेक्टली रॉबर्ट हुक जे की डिस्कवरी एरामध्ये पण येतात तर रॉबर्ट हुकबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहे. तर आपण जर याला इमेजकडे चांगलं बघितलं तर हे एक प्रकारचा मायक्रोस्कोप आहे. ठीक आहे. जे की रॉबर्ट हुक न डिस्कवरीसाठी म्हणजे जेवढे पण काही लाईव्ह एंटिटीज फॉर्म आहेत ठीक आहे जे लिव्हिंग मॅटर्स आहेत तर हे लिव्हिंग मॅटर्स मुख्यतः रॉबर्ट हुकनं अशा मायक्रोस्कोप म्हणजे ह्या मायक्रोस्कोप थ्रू बघितलेले आहे. यामध्ये 2 लेन्सेस आहेत. कुठं आहेत ते दाखवतो आणि स्पेसिमेन ठेवायची पण जागा. तर अशा प्रकारचा मायक्रोस्कोप हे रॉबर्ट हुकनं डेव्हलप केलता स्वतःच्या अभ्यासासाठी. आणि त्यांनी ह्याच मायक्रोस्कोपच्या मदतीने खूपसे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला बघितले. ठीक आहे. रॉबर्ट हुक न सेल डिस्कवर केली. असं सेल सर्वप्रथम कोणी बघितली तर रॉबर्ट हुकनं असं म्हटलं जाते फ्रॉम ए कॉर्क ऑफ ए बार्क. म्हणजे आपण काय म्हणतो ते कॉक एक ते झाकण असते ना लाकडाचं ठीक आहे जे की बाटलीमध्ये फिट केलं जाते. तर त्याला त्यांनी झूम करून बघितलं तर त्यामध्ये सेल लाईक स्ट्रक्चर दिसलंय म्हणजे ते कंपार्टमेंट. आणि त्यालाच त्यांना मायक्रोग्राफी या नावाच्या बुकमध्ये त्यांना पब्लिश केलं. आणि तिथून नंतर मग सेलची डिस्कवरी झाली. सेल काय असते पेशी काय असते याची डिस्कवरी झाली. तर हे सर्वप्रथम जे काही पण श्रेय जातं आज आपण ती सेल बघतोय. सेल विच इज अ स्ट्रक्चरल फंक्शन युनिट ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचं एकक असणारा जे घटक आहे सेल. तर हे रॉबर्ट हुकनं अशाच मायक्रोस्कोपच्या मदतीने डिस्कवर केली. तर हा त्याचा डायग्रामॅटिक फॉर्म आहे जो आपण मायक्रोस्कोप आता बघितला. तर ह्या मायक्रोस्कोपमध्ये कॉमन फीचर्स जर बघितलं तर ह्या मायक्रोस्कोपमध्ये एक आय कप आहे, एक ट्यूब आहे. ठीक आहे. यामध्ये पण एक लेन्स आहे आणि दुसरा लेन्स हे बाहेर आहे. ठीक आहे. आणि इथं स्पेसिमेन होल्डर इथं जे काही पण तुम्हाला बघायचं आहे तर ते ह्या भागावरती ठेवलं जाते. ठीक आहे. आणि हा जो भाग आहे हा भाग हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर हे प्रामुख्याने आतमधून पोकळ असते आणि हे आयपीस आहे. तर हे पोकळ जे असते याच्या थ्रू
कंटिन्युअसली जे लाईट रेस आहेत ते इथून तुम्हाला डायरेक्टली तुमच्या डोळ्यामध्ये जात होते. ठीक आहे. याची जी कवरिंग जर तुम्ही बघितली तर ही जी कवरिंग होती ही कवरिंग होती लेदरची, चमड्याची आणि वूडची, म्हणजे लाकडापासून हा बनवलेला होता. ठीक आहे. आणि याच्यावर चमड्याची रॅपिंग होती. ठीक आहे. आणि इथं फोकसिंग स्क्रू म्हणजे याला फोकस ऑब्जेक्टवर फोकस म्हणजे ह्या जागेवर फोकस करण्यासाठी काही स्क्रूचे पार्ट्स होते. त्याला आपण कमी जास्त कमी जास्त करण्यासाठी व्यवस्थित ट्यूबला सेट करण्यासाठी याचं महत्त्वाचं होतं. एक वॉटर फ्लास्क होतं, एक ऑइल लॅम्प होता, दिवा आणि एक लेन्स होता. याला जर का आपण ह्या इमेजमध्ये बघितलं तर चांगलं आहे बघा. हे एक लॅम्प होता इथं ठेवलेला, इथं पण एक मिरर, इथं पण एक मिरर, इथं लेन्स आणि याच्या थ्रू ही किरण इथं पडणार स्पेसिमन थ्रू डायरेक्टली आईजमध्ये. अशा प्रकारचा तो मायक्रोस्कोप होता, तो रॉबर्ट हुकचा होता. आणि याच्याच मदतीने त्यांनी खूपसे लिव्हिंग एंटिटीजला बघितलं होतं. त्यानंतर आतापर्यंत आपण बघितलंय डिस्कवरी एरा. आणि डिस्कवरी एरामध्ये काही सायंटिस्टचे नावं आपण जे बघितले होते तर त्यामध्ये ॲरिस्टॉटल पण आलते आणि सोबतच रॉबर्ट हुक पण आले. आणि त्यानंतर आपण अँटन व्हॅन लीएनहॉकला पण बघितलेलं आहे. तर आपण हे जे हिस्ट्रीचे डिवायडेशन केलेले आहेत म्हणजे हिस्ट्रीला 4 टप्प्यामध्ये पाडलेलं आहे. त्याच्यामध्ये डिस्कवरी याच्यामध्ये जेवढे पण काही सायंटिस्ट आहेत ट्रान्स एराच्या समोरचे. आता ट्रान्स एरामध्ये काय ते स्पॉन्टेनियस जनरेशन दॅट इज कॉन्ट्रावर्सी ओर स्पॉन्टेनियस जनरेशन. ट्रान्स एरा म्हणजे असा पिरियड ज्यामध्ये सायंटिस्ट लोकांना या गोष्टीची कल्पना नव्हती की लाईफ काय आहे, एक्झॅक्टली लाईफ काय आहे आणि ती कुठून अरोज होती. आणि त्यावरच हे पूर्ण सायंटिस्ट एक साधारणतः 150 ते 200 वर्ष कंटिन्युअसली त्यावर टीका करत राहिले, कंटिन्युअसली त्याच्यावर संशोधन करत राहिले आणि प्रत्येकजण आपली आपली एक बाजू मांडत राहिले. तर ह्या ट्रान्स एरामध्ये एक सर्वात महत्त्वाची थेरी ही उभरून आली, ओव्हर दी एक्झिस्टन्स ऑफ लाईफ, म्हणजे जीवन हे कसं आलं यावर एक चर्चा, मोठी सायंटिफिक चर्चा रंचत गेली. आणि त्या चर्चेतून एक थेरी, एक सिद्धांत समोर आला, ते म्हणजे स्पॉन्टेनियस जनरेशन थेरीचा. आणि ह्या स्पॉन्टेनियस जनरेशन म्हणजे काय? स्पॉन्टेनियस म्हणजे एकदमसे, जनरेट झाली म्हणजे काय? उगवली, म्हणजे जीवन हे एकदमसे कुठं निर्जीव वस्तूपासून उगवलेलं आहे. आणि या गोष्टीला प्रूव्ह करण्यासाठी खूपसे सायंटिस्टनं झटपट केलेली आहे. आणि त्यावरच काही सायंटिस्टनं स्पॉन्टेनियसली लाईफ अरोज होत नाही, म्हणजे लाईफ स्पॉन्टेनियसली अरोज होत नाही, लाईफ प्री एक्झिस्टन्स लाईफपासून अरोज झाली असं सांगण्यात आलेलं होतं. आणि अशामुळे ह्याच यांच्या डिस्कवरीजमुळे सायंटिस्टचे 2 ग्रुप पडले. एक ग्रुप जे की स्पॉन्टेनियस जनरेशनला सपोर्ट करत होता आणि दुसरा ग्रुप हे स्पॉन्टेनियस जनरेशन थेरीला अपोज करत होता. तर कुठला ग्रुप आहे तर याचा मी एक चार्ट बनवलेला आहे आणि हा चार्ट तुमच्या सर्वांना मेमराईज करण्यासाठी एक उत्तम राहील. आणि ह्या चार्टचा जर उपयोग केला तरच तुम्हाला ट्रान्स एरा दॅट इज अ पिरियड वेअर a spontaneous or a controversy over the spontaneous theory was to be arose in history of microbiology. म्हणजे एक मायक्रोबायोलॉजीच्या इतिहासामधला एक असा दौर होता ज्यामध्ये कॉन्ट्रावर्सी होती, म्हणजे संभाषण आणि एक ओढ लागली होती, चढाओढ लागली होती की लाईफ कुठून अरोज झाली. तर हे तुम्हाला चार्ट मी दाखवतो. तर हा हे चार्ट आहे. या चार्टमध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर इथं सायंटिस्टचे नाव आहेत आणि त्यांनी ज्या स्पॅनमध्ये त्या इयरमध्ये ज्यांनी जे काम केलेलं आहे त्यांचे इयर दिलेले आहेत. आता कॉन्ट्रावर्सी ओर स्पॉन्टेनियस जनरेशन, तर यामध्ये काही जण स्पॉन्टेनियस जनरेशन थेरीचं म्हणणं काय होतं की लाईफ अरोज फ्रॉम नॉन लिव्हिंग एंटिटीज. लाईफ अरोज म्हणजे जीवन हे निर्जीव वस्तूंपासून एकदमसे अस्तित्वात आलेलं आहे. त्याला
कॉन्ट्रावर्सी और स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी पण म्हणल्या जाते. तर ह्या स्पॉन्टेनियस जनरेशन थेरीला फक्त दोनच सायंटिस्ट असे होते जे की सपोर्ट करत होते. फर्स्ट सायंटिस्ट जे तुम्हाला नाव दिसत आहे दॅट इज ॲरिस्टॉटल. ठीक आहे. हे ॲरिस्टॉटल हे सायंटिस्ट नियर अबाउट 1384 टू 1322च्या दरम्यान होते. आणि यांचं असं म्हणणं होतं की लाईफ, तर ॲरिस्टॉटलचं असं म्हणणं होतं की जी लाईफ फॉर्म आहे, जस्ट फॉर एक्झाम्पल जसं की घाण कपडे आहेत आणि त्या घाण कपड्यांपासून जर का त्याला दाबून ठेवलं गेलं तर त्यामधून उंदरं निघतील. आणि जसं की एखादे फ्रूट्स वगैरे काही ठेवलेलं आहे वर आणि त्यामध्ये आळ्या पडतील. म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं की नॉन लिव्हिंग समटाईम्स नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टिव्स त्यामध्ये मग जसं की काय कडधान्य वगैरे आहे ते जर दाबून कुठेतरी मातीमध्ये जर दाबून ठेवलं तर त्यामधून मग काही छोटे छोटे किडे निघतील आणि ते ॲटोमॅटिकली त्यांच्यामधून जन्म घेतील. तर ॲरिस्टॉटल अशा प्रवृत्तीचा होता की त्याचं असं म्हणणं होतं की लाईफ अरोज फ्रॉम नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टिव्स. आणि याचंच म्हणणं होतं, हेच ते सिद्ध करायचं, वारंवार सिद्ध करून देण्याचा प्रयत्न करत होता की लाईफ अरोज फ्रॉम स्पॉन्टॅनियसली फ्रॉम नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टिव्स. म्हणजे जीवनाचा उगम हे निर्जीव गोष्टीपासून एकदमचे झालेला आहे. पण यालाच ऑपोज करण्यासाठी 1626च्या समोर फ्रान्सिस्को रेड्डी नावाचे एक सायंटिस्ट होते. त्यांनीच ॲरिस्टॉटलच्या ह्या स्टेटमेंटला ऑपोज केला होता. दॅट इज फ्रान्सिस्को रेड्डी हू ऑपोज दी ॲरिस्टॉटल बाय ॲन एक्सपेरिमेंट. ठीक आहे. आणि हा एक्सपेरिमेंट का आहे याबद्दल आपण माहिती घेऊ. तर तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की फ्रान्सिस्को रेड्डीचा एक्सपेरिमेंट काय होता. तर फ्रान्सिस्को रेड्डीचा एक्सपेरिमेंट हे ॲरिस्टॉटलच्या स्टेटमेंटवर निर्भर होता. ॲरिस्टॉटलनं स्टेटमेंट काय केलं होतं की लाईफ अरोज फ्रॉम नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टिव्स. म्हणजे जे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टिव्ह जे की जिवंत गोष्ट नाही त्यांच्यापासून जीवन हे अस्तित्वात येते आणि ते पण सडनली. तर ह्या स्टेटमेंटला धरून फ्रान्सिस्को रेड्डीने एक एक्सपेरिमेंट केला आणि फ्रान्सिस्को रेड्डी वॉज द फर्स्ट पर्सन टू डिस्प्रूव्ह दी स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी. म्हणजे फ्रान्सिस्को रेड्डी हा प्रथम शास्त्रज्ञ होता ज्यांनी लाईफ ही एकदमच निर्जीव वस्तूंपासून निर्माण होत नाही याला सिद्ध करून दाखवले होते. तर तो आहे फ्रान्सिस्को रेड्डी. आणि फ्रान्सिस्को रेड्डीनं ह्या एक्सपेरिमेंटसाठी काय नाही, फक्त त्यांचं काय म्हणणं होतं की मॅगॉट्स म्हणजे आळ्या कुठून येतात. त्यांनी काही सिद्धांत मांडले होते, आळ्या कुठून येतात आणि याला सिद्ध करण्याचं, आळ्यामध्ये जीवन हे कुठून येतात आणि ते फ्लाईच्या संदर्भात आहेत, म्हणजे माशांच्या संदर्भात आहे, त्यांचं जीवन काहीतरी संदर्भात आहे. तर यालाच प्रूफ करण्यासाठी त्यांना काय केलं की एक मीठ म्हणजे मटण याचा एक तुकडा घेतला, त्याला उकळलं आणि उकळल्यानंतर त्याला स्वच्छ करून एका स्वच्छ जारमध्ये ठेवला. ठीक आहे. आणि ऑब्झर्व केलं. काय ऑब्झर्व केलं की आळ्या त्यांच्यामध्ये निर्माण झाल्या, पण कशा, त्याच्या आतमध्ये गेल्या होत्या फ्लाईज म्हणजे माशा. ठीक आहे. हाऊस फ्लाईज म्हणजे माशा त्या मटणावर गेल्या आणि गेल्यानंतर त्यांनी काय केलं, तिथं काही अंडे टाकले आणि त्याच्यानंतर त्यांच्यापासून मॅगॉट्स म्हणजे आळ्या निर्माण झाला. ठीक आहे. ही होती फर्स्ट स्टेप. ठीक आहे. हे काय सिद्ध करायली की जीवन हे जीवन घटकापासूनच आहे. ठीक आहे. पण एक्सपेरिमेंट संपला नाही. पुढं त्यांनी परत काय केलं, पुढं त्यांनी परत 3 जार घेतले. तर प्रत्येकी जारमध्ये काय केलं त्यांनी, त्या जारमध्ये त्यांनी एक जार घेतला, 3 नाही एकच जार घेतला आणि त्या जारमध्ये परत मीठ हा त्याच्यामध्ये ठेवून दिला. ठीक आहे. मीठ ठेवल्यानंतर त्याला वरून टाईटली गॉज म्हणजे त्याला आपण म्हणतो जाळी. ठीक आहे. जाळी, आणि ती जाळी लावून ठेवली आणि त्याला काही वेळासाठी सोडून दिलं. त्याच्या निदर्शनात असं आलं की त्या जाळीवर
काही फ्लाईज म्हणजे माशा आल्या आणि त्यांनी त्या जाळीवरच अंडे दिले आणि त्या जाळीवरच काही वेळानंतर आळ्या निर्माण झाल्या, पण मटणावर नाही, खालच्या त्या मीठच्या तुकड्यावर नाही. ठीक आहे. पण एक्सपेरिमेंट इथं पण संपलं नाही. त्यांनी परत काय केलं, तिसरा जार घेतला आणि त्या तिसऱ्या जारवर काय केलं, त्या तिसऱ्या जारवर कॉटनचं एक कपडा टाईटली रॅप केला आणि अशा रॅप केला की त्यावर कुठल्याही प्रकारचं ऑर्गॅनिझम बसू शकणार नाही, काही केमिकल्स लावून म्हणा. ठीक आहे. आणि तो एकदम टाईटली पॅक केला आणि असं त्याच्यामुळे झालं असं की तो जार बाहेरून टोटली कम्प्लिटली सील झाला आणि सील झाल्यामुळं कुठलीही माशी त्याच्यावर बसली नाही. कुठलीही माशी बसली नाही त्यामुळं ते कुठल्याही प्रकारचे अंडे घालू शकले नाही आणि अंडे घालू शकले नाही त्यामुळं त्या जारच्या वरच्या बाजूला एक पण आळी भेटली नाही. आणि ह्याच 3 एक्सपेरिमेंटच्या स्वरूपावर फ्रान्सिस्को रेड्डीनं फायनल कन्क्ल्यूजन काय दिलं, की फ्रान्सिस्को रेड्डीनं कन्क्ल्यूजन दिलं की मेगॉट्स दॅट इज लाईफ अरोज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन्स. म्हणजे जे जीवन आहे हे पुरातत्व जीवनापासूनच निर्माण होत आहे, हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि ॲरिस्टॉटलचं म्हणणं काय होतं, ॲरिस्टॉटलचं म्हणणं होतं की लाईफ अरोज फ्रॉम नॉन लिव्हिंग एंटिटीज. म्हणजे फ्रान्सिस्को रेड्डीनं हे 100% प्रूफ करून दाखवलं होतं बाय दिस एक्सपेरिमेंट. इन दिस एक्सपेरिमेंट ही हॅज यूज दी बॉटल्स विथ मीट. आणि फर्स्ट स्टेजमध्ये त्यांनी डायरेक्टली जे जार होता ते ओपन ठेवला, डायरेक्टली फ्लाईज आली, फ्लाईज येऊन त्यांनी अंडे घातले आणि जीवन अस्तित्वात आलं. ठीक आहे. पण यांनाच कन्फर्मेशन करण्यासाठी परत त्यांनी गॉज टाकला, गॉज म्हणजे जाळी टाकली आणि त्या जाळीवर माशा बसून त्यांनी अंडे दिले आणि त्या जाळीवरच मॅगॉट्स लाईफ अपीयर आली. म्हणजे काय, मीठ खाली आहे, नॉन लिव्हिंग एंटिटीज खाली आहे इथं आणि लिव्हिंग एंटिटीज वर म्हणजे मेगॉट्स आळ्या वर अस्तित्व झाले. म्हणजे इथं आणि इथं याचा संबंधच नाही आला. आणि दुसऱ्या याच्यात अंडे घातलेच नाही म्हणून मॅगॉट्स आलेच नाही. म्हणजे हे जर सिद्धच करू शकणार की लाईफ एक्झिस्ट फ्रॉम नॉन लिव्हिंग एंटिटीज. आणि त्यामुळे फ्रान्सिस्को रेड्डी हे स्पॉन्टॅनियस जनरेशन थेरीला कम्प्लिटली अपोज केलं. आणि अशा प्रकारे आपण ट्रान्स एरा मध्ये जे कॉन्ट्रावर्सी ओव्हर स्पॉन्टेनियस जनरेशन यावर आपण एक नजर टाकली. आणि त्यामधले जे 2 सायंटिस्ट होते, नंबर फर्स्ट ॲरिस्टॉटल, त्यांचं असं म्हणणं होतं की लाईफ अरोज फ्रॉम नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टिव्स. ते स्पॉन्टेनियस जनरेशन थेरीला सपोर्ट करत होते आणि त्यांनाच अपोज केलंय कोणी, फ्रान्सिस्को रेड्डीनी. आणि फ्रान्सिस्को रेड्डी हे प्रथम सायंटिस्ट होते ज्यांनी हे प्रूव्ह करून दिलं की लाईफ डज नॉट अरोज स्पॉन्टेनियसली, लाईफ ऑलवेज अरोज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ. आणि अशा प्रकारे आपण ॲरिस्टॉटल युनिट नंबर फर्स्टमधले ॲरिस्टॉटल आणि फ्रान्सिस्को रेड्डीचं कॉन्ट्रावर्सी ओव्हर स्पॉन्टेनियस जनरेशन हे बघितलेलं आहे. यानंतर आपण नेक्स्ट दॅट इज लॅझारोस प्लॅन्झी आणि अदर काही सायंटिस्ट येणार आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. सो थँक्यू.